सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? वातावरण असं झालंय, आभाळ आले. आम्ही तोडतोय टॅमॅटो. कालही असाच गोंधळ केला पावसाने, आला थोडासा आणि आम्ही परत टॅमॅटो काढायची बंद केली. तर काळ्या बघा तिकडे जाऊन बसलाय, सगळं तिकडं उकरतोय टॅमॅटोमध्ये. आणि आज आल्यात आमच्या इंदू मावशी. तर इंदू मावशीने काय काय आणलंय बघा. छान अशा इंदू मावशीने आणलेल्या आहेत गोड शंकरपाळ्या, थोडी शेव आणलेली आहे, त्यांचं फराळाचं घेऊन आल्यात. इकडे मस्त इंदू मावशीची आहे कोबीची भाजी, मुळा आणला येताना रानातला, आणि पात्राची भाजी. तर कोणी कोणी पात्राची भाजी खाल्ली आहे तेही सांगा. आणि आमच्या ह्या रव्याच्या करंज्या आहेत, ह्याच्या संपल्या. तिळाच्या सगळ्याला आम्हाला आवडल्या, आम्ही खाल्ल्या तिळाच्याच. आणि इकडे आत्या आहेत, आत्या बसल्यात. आणि मी केली छान अशी गवारीची भाजी सकाळी. तर हे बघा मस्त अशी गवारीची भाजी. इकडे ज्वारीच्या भाकरी आहेत, चपात्या आहेत, थोडासा भात ठेवला आहे चुलीवर परतायला. आत्ताच आम्ही तिघीजण तिकडून आलो आहे, टॅमॅटो काढत होतो, जेवणाची वेळ झाली मग आलेलो आहोत. तर आता काढावी तर लागणार टॅमॅटो, भाव नाही आहे पण काय करायचं, थोडंसं पिठलं आहे रात्रीचं, तेही घेते गरम करून. आणि मांजरांना द्यायची आहे चपाती, त्यांनाही देते. तर कोंबड्या वैताग देतात, मांजरं वैताग देतात. तर सगळ्याजणांनी असं कमेंटमध्ये सांगितलं आमच्याकडे 40 रुपये 20 रुपये पाव, असं बऱ्याचशाच कमेंट आलेत. एक तर कमेंट गुजरातवरनं आलेली आहे, पण आमच्याकडे काहीच भाव नाही आहे टॅमॅटोला. 7-8 रुपये किलोनी कालची तर गेलेत. बघूया आता काय होतं. आज तर काढलेले आहेत भरपूर सारी, आहे का नाही इंदू मावशी? आणि गवारीला खूप भाव आहे. इंदू मावशी मला तेच म्हणतात तू गवार करत नाही, तर आता गवार करणार आहे मी पण. तर या सगळ्यांनी छान असं जेवण करायला. कशी वाटली आमची रानातली मुळे वगैरे तेही मला कमेंटमध्ये सांगा. तर चला भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये.